मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं राघव आणि नैनामधले गैरसमज शेवटी दूर झाले. पण त्याचवेळी मिनलने आपल्या प्रेमाची कबुली देत राघवला प्रपोज केलं आणि राघवने तिला स्पष्ट नकार दिला. मिनलच्या मनात आता काय सुरू असेल? ती हा नकार शांतपणे स्वीकारेल की काहीतरी वेगळा निर्णय घेईल? आणि राघव नैनाचं नातं आता कोणत्या वळणावर जाणार? चला तर मग पाहूया पुढे काय घडतं. असेच 2 महिन्यानंतर कॉलेजचं हे शेवटचं वर्ष संपलं. मिनल हे न ते कारण देऊन अजूनही इथेच स्थायिक आहे. नैना स्पेशल कोर्ससाठी आज लंडनला रवाना होणार आहे. राघव, अभय, दीप्ती आणि मिनल नैनाला एअरपोर्टवर सोडण्यासाठी जातात. आता हळूहळू राघवला त्याच्या वडिलांनी बिझनेसमध्ये लक्ष देण्यासाठी ऑफिस जॉईन करायला लावले. मिनल येथे आपला नवीन कोर्स सुरू करते आणि मिळेल तो वेळ राघवच्या घरच्यांबरोबर घालवते. मिनल आणि राघवची मैत्री आता अजूनच घट्ट होत जाते. नैनाला तिच्या अभ्यासातून आणि राघवला कामाच्या व्यापातून एकमेकांना फोन करायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. ते आपले ईमेलद्वारे बोलत होते. एक दिवस नैनाला सरप्राईज द्यायचं ठरवून तो मिनलला त्याबद्दल सांगतो. बाबांना काही कारण सांगून 2 दिवसांची परवानगी मिळवतो. दुसऱ्या दिवशी सकाळची फ्लाईट असल्याने राघव रात्रीच ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबून सगळी कामं आटोपून घेत असतो. राघव घरी उशिराने येतो. आई आणि बाबा कधीच झोपी गेलेले असतात. नेहमी जेवणासाठी आपली वाट बघणारी मिनलसुद्धा कुठे दिसत नव्हती. त्याला वाटले ती झोपली असेल. तो तसाच आपल्या रूममध्ये निघून गेला. दार उघडून पाहिले तर समोर संपूर्ण बेडरूम मेणबत्तीच्या प्रकाशात उजळून निघाला होता. मेणबत्तीच्या उष्णतेने विरघळलेल्या मेणातील लॅव्हेंडरचा सुगंध खोलीत तरवळला होता. त्याने समोर पाहिलं तर मिनल अजूनही काही मेणबत्त्या सजवत होती. पण राघवची नजर एका क्षणासाठी मिनलवरच येऊन थांबली. काळ्या रंगाची नेटची साडी, त्यावर एम्ब्रॉयडरी वर्क, डाव्या खांद्यावरून खाली सोडलेला पदर, चकाकणारा गडद गुलाबी रंगाचा स्लीवलेस, डीप बॅकनेक ब्लाऊज, त्यातून दिसणारी तिची गव्हाळ रंगाची पाठ त्या टिमटिमणाऱ्या प्रकाशात अतिशय खुलून दिसत होती. रोल करून उजव्या खांद्यावर मोकळे सोडलेले केस, कानात मोठे ऑक्साईडचे स्टड्स, एका हातात ब्लाऊजचा मॅचिंग गुलाबी रंगाचा भरीव चुडा, डोळ्यांवर गडद आयलायनर, हलका मेकअप, ओठांवर नॅचरल पिंक कलरची लिपस्टिक. खूपच मादक दिसत होती आज मिनल. मिनल राघवच्या पुढ्यात येऊन उभी राहिली तरी राघव तिलाच बघत होता. तिने चुटकी वाजवताच तो भानावर आला. राघव म्हणतो, यू लुकिंग गॉर्जियस. मिनल म्हणते, राघव म्हणतो, पण हे सगळं काय आहे? मिनल म्हणते, आज माझा बड्डे आहे. राघव म्हणतो, खरंच? मग आधी का नाही सांगितलं? आपण छान सेलिब्रेट केलं असतं. आपण आत्ताच जाऊयात बाहेर. तू थांब, मी फ्रेश होऊन येतो. आणि तो पुढे वळतो. तोच मिनल त्याचा हात पकडून त्याला थांबवते. मिनल म्हणते, आता नको, आपण इथे सेलिब्रेट करू. बघ, इथे सगळं रेडी आहे. असं सांगत ती समोरच्या टेबलाकडे खुणावते. समोरच्या टेबलवर शॅम्पेनची बॉटल आणि केक सजवून ठेवला होता. संपूर्ण टेबलवर गुलाबाच्या पाकळ्या आणि त्याच्या मध्यावर पायनॅपल केक, 2 ग्लास आणि 1 शॅम्पेनची बॉटल. राघव म्हणतो, ओ वाव, पण मी ड्रिंक्स घेत नाही. मिनल म्हणते, आज सगळं माफ हां, माझा बड्डे आहे ना, सो माझ्यासाठी प्लीज. राघव म्हणतो, ओके, बट ओन्ली 1 सिप. असं म्हणत दोघांनी मिळून बड्डे सेलिब्रेट केला. मिनलने केक कट केला आणि राघवने आपल्या हाताने तिला केक भरवला. हॅपी बड्डे मिनू, राघव म्हणाला. मिनलने शॅम्पेनची बॉटल ओपन केली आणि 2 ग्लास भरले. मिनल एका घोटात संपूर्ण ग्लास संपवते. राघव तिच्याकडे बघून अवाक होतो. त्याला तर त्या वासानेच अवघडून जाते. अरे कसा रे तू? असं म्हणत मिनल तो भरलेला ग्लास त्याच्या तोंडाला लावून जबरदस्ती संपवायला लावते आणि हसायला लागते. मिनल म्हणते, खरंच कठीण आहे. मला अजूनही पटत नाही आहे की तुझ्यासारखा यंग मुलगा ड्रिंक्स घेत नाही. यू आर रिअली ग्रेट. राघव म्हणतो, ग्रेट तर तू आहेस. एवढी मॉडर्न असशील असं वाटलं नव्हतं. असं करत दोघे मिळून ती 1 बॉटल संपवतात. मिनल म्हणते, शाल वी डान्स? राघव म्हणतो, आत्ता? नो म्युझिक. आई बाबा पण झोपले असतील. मिनल म्हणते, म्युझिकची गरज नाही, असंच थोडं चिल करू. असेच दोघे गप्पा मारत डान्स करायला लागतात. राघवला ड्रिंक्स आता जरा चढायला लागली होती. त्याला अधूनमधून गरगरत होते. थोड्या वेळाने मिनल जायला निघते, पण राघव तिचा पदर पकडून तिला आपल्या जवळ ओढतो. मिनल थोडी दचकते. राघव म्हणतो, तू खूप छान आहेस. आय रिअली मिस यू. आय लव्ह यू लॉट नैना. मिनल म्हणते, राघव? राघव आपल्याला नैना समजतोय हे कळत असूनही
मिनल काही बोलत नाही. उलट त्याच्या मिठीत स्वतःला झोकून देते. राघव नशेत असल्याने तो मिनलला नैनात समजत असतो. अचानक भोळ येऊन राघव खाली पडतो, पण त्याही अवस्थेत तो नैनाच करत असतो. सकाळी जेव्हा राघवला जाग येते तेव्हा त्याचं डोकं खूप दुखत असतं. तो तसाच डोकं चोळत आजूबाजूला नजर फिरवतो. मिनल त्याच्या बाजूला उपडी झोपलेली असते. राघव तिला बघून बेडवरून उठून दूर जातो. आसपास पाहतो तर दोघांचेही कपडे अस्ताव्यस्त पसरलेले होते. मिनल नुकतीच आळस झटकून उठून बसते. राघवला समोर शॉर्ट्सवर बघून नजर चोरत दुसरीकडे वळते. राघव अजूनही शॉकमध्येच आहे. एकतर डोकं दुखते, रात्री नेमकं काय झालं हे सुद्धा आठवत नाही. आणि मिनल, त्याला कळेनासं झालं होतं. तरी त्याने मिनलला विचारलं, मिनल खरं सांग, रात्री नेमकं काय झालं आपल्यात? मिनल म्हणते, तुला खरंच आठवत नाही की मुद्दाम विचारतोयस? राघव थोडं दचकून म्हणतो, म्हणजे? मिनल म्हणते, राघव, कालची रात्र मी कधीच नाही विसरू शकत. रात्रभर होणारा तुझ्या प्रेमाचा वर्षाव अजूनही माझ्या अंगावर शहारे आणतोय. तुझा तो स्पर्श, उफ, तू चक्क मला प्रपोजसुद्धा केलंस. आय लव्ह यू मिनल म्हणत मला आपल्या मिठीत घेतलंस. अजून काय काय सांगू? राघव म्हणतो, शट अप मिनल. मला रात्री चक्कर आली इथपर्यंत आठवते. बस, त्यापुढे काही झालेलं नाही. मिनल म्हणते, मस्करी करतोयस ना? राघव म्हणतो, तिला दूर लोटत. नाही, मी मस्करी करत नाही आहे. माझं फक्त आणि फक्त नयनावर प्रेम आहे. आणि राघव बाहेर बाल्कनीत जाऊन उभा राहतो. तो हाच विचार करतो की नेमकं रात्री काय झालं. त्याच्याकडून असं घडूच शकत नाही. मिनल मात्र रडत रडत बाहेर निघून जाते. या सगळ्या टेन्शनमध्ये त्याची फ्लाईट मिस होते. सकाळी नाश्त्याला सगळे हजर होतात. मिनल आणि राघव शांतच असतात. राघवचं तर कुठेच लक्ष नसतं. तो नाश्ता अर्धवट सोडून ऑफिसला निघून जातो. मिनल ही गप्प असते. दुपारून मिनल राघवला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये जाते. राघव तिला भेटण्यासाठी नकार देतो. ती हिरमसून घरी निघून जाते. 2 दिवस असेच निघून जातात. मिनल राघवसोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करते, पण राघव नजरसुद्धा मिळवत नाही. त्याला आता स्वतःचीच लाज वाटू लागते. तिच्या नजरेत नजर मिळवण्याची हिंमतच होत नाही त्याची. एक दिवस दुपारी राघवला ऑफिसमध्ये आईचा फोन येतो. राघव आणि राघवचे बाबा ताबडतोब घरी येतात. तेव्हा त्यांना कळतं मिनलने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या, पण ती थोडक्यात बचावते. आई बाबा मिनलला असे करण्याचे कारण विचारतात. ती काहीच बोलत नाही. शेवटी ते विचारण्याची जबाबदारी राघववर सोपवून रूमच्या बाहेर निघून जातात. राघव खाली मान घालतो आणि म्हणतो, आय एम सॉरी मिनल, हे सगळं माझ्यामुळे झालं. मी तुझा दोषी आहे, पण मी तरी कसं ॲक्सेप्ट करू? मला काहीच आठवत नाही आहे. मिनल म्हणते, राघव, डोंट बी सॉरी. ॲक्च्युली आय एम सॉरी. मी तर फक्त माझ्या आईबाबांची शेवटची इच्छा पूर्ण नाही करू शकले म्हणून हे केलं. राघव म्हणतो, शेवटची इच्छा म्हणजे? मिनल, तू काय बोलतेस? मिनल म्हणते, त्या दिवशी माझे आईबाबा तुला लग्नाची मागणी घालण्यासाठी मुंबईत यायला निघाले, पण एअरपोर्टवर जाण्याआधी त्यांच्या कारचा अपघात झाला आणि ते दोघेही गेले. माझं तुझ्यासोबत लग्न व्हावं हीच त्यांची शेवटची इच्छा होती. तीच पूर्ण करण्यासाठी मी इथे आले. तुला आणि तुझ्या घरच्यांचं मन जिंकण्यासाठी प्रयत्न करत राहिले. राघव म्हणतो, पण मग अंकल आंटीबद्दल आम्हाला आधी का नाही सांगितलं? मिनल म्हणते, मला सहानुभूती नको होती. मला तुला प्रेमाने जिंकायचं होतं. पण बघ ना, आपलं सर्वस्व देऊनसुद्धा मी हारले. नाही करू शकले तुला आपलंसं. आपल्या आईवडिलांची शेवटची इच्छा पण पूर्ण नाही करू शकले. आणि ती रडायला लागते. राघव म्हणतो, तू रडू नकोस मिनल, प्लीज. मिनल, मला खूप गिल्टी वाटते. मिनल म्हणते, आय एम सॉरी राघव. त्या रात्री मी स्वतःला सावरायला हवं होतं. त्यात तुझ्या एकट्याचा दोष नाही. काय करू सांग ना. माझं लहानपणापासून तुझ्यावर प्रेम आहे. नाही रोखू शकले स्वतःला. मॉम डॅड असते तर कधीच निघून गेले असते त्यांच्याकडं, पण तेही या जगात नाहीत. राघवची आई मिनलसाठी कॉफी घेऊन येत असते. तेव्हा दारातूनच मिनलचं राघववर प्रेम असल्याचे ऐकते आणि तिच्या आईवडिलांबद्दलसुद्धा त्यांना कळतं. मिनलची अशी अवस्था आपल्यामुळे झाली याचं त्याला फार वाईट वाटतं. राघव आपल्या आईवडिलांना सांगून मिनलसोबत लग्नाची इच्छा व्यक्त करतो. राघवचे आईवडील हसीखुशी तयार होतात. असंही मिनलचं या जगात कोणी नाही आपल्याशिवाय. तिला दुसरा आधार नाही. आपली सून म्हणून आली तर चांगलंच आहे. अगदी रीतसर राघव आणि मिनलचं लग्न पार पडतं. राघव स्वतःला कामात व्यस्त करून घेतो. मिनल आता खूपच खुश असते. राघव नवरा म्हणून मिनलची सगळी जबाबदारी पार पाडत असतो. पण नयनाची जागा त्याने मिनलला दिली नव्हती. लग्नाला 2 महिने झाले तरी राघव आणि मिनलचं नवरा बायकोचं नातं वरवरचं होतं. त्या रात्रीनंतर राघव आणि मिनल
शरीराने एकत्र कधीच नाही आले. मिनलला या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं. राघव तिला सतत टाळत होता. एक दिवस अचानक राघवच्या आईची तब्येत बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी अर्धांगवायूचा झटका आल्याचे सांगितले. चुकीची औषधं घेतल्यामुळे BP अनकंट्रोल होऊन हा झटका आला. त्या दरम्यान मिनलने घराची संपूर्ण जबाबदारी व्यवस्थित सांभाळली. राघवच्या आईची योग्य ती काळजी घेतली. आईला त्या अवस्थेत बघून राघव मिनलच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडला. मिनलने एक पत्नी आणि सून म्हणून सगळी जबाबदारी नीट सांभाळली आणि आपण मिनलला काहीच देऊ शकलो नाही. आता मिनल आपली पत्नी आहे. आता तीच आपलं सर्वस्व आहे. आपल्या आयुष्यात आपण पुढे जायला हवं असं राघवला वाटतं. मिनल आणि राघवचा संसार आता खऱ्या अर्थाने सुरू झाला. दोघेही एकमेकांसोबत खुश होते. दोघांमधली दरी आता नाहीशी झाली होती. नयनाचा 1.5 वर्षाचा कोर्स पूर्ण झाला आणि ती भारतात परतली. इथे येताच तिने अभयला फोन केला आणि राघवला सरप्राईज देण्याचं कळवलं. पण तिला कुठे माहीत होते की ती सरप्राईज होणार आहे ते. अभयला तर काहीच सुचत नव्हते की नयनाला नक्की काय आणि कसे सांगायचे. तो फक्त हो म्हणतो. आज मिनल आणि राघवच्या लग्नाचा वाढदिवस होता. एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी ठेवण्यात आली होती. अभय नयनाला त्या पार्टीसाठी खोटं कारण सांगून आमंत्रण देतो. नयना राघवला भेटणार म्हणून खूप खुश असते. छान पीच कलरचा ड्रेस, त्यावर साजेसा दुपट्टा, कानात मोत्याचे स्टड्स, हातात मॅचिंग बांगड्या, कपाळावर नाजूक मोत्याची टिकली. आज खास राघवची नजर तिच्यावरच खिळून राहावी म्हणून ती सतत आरशात स्वतःला निहाळत होती. नयना हॉटेलमध्ये पोचली तेव्हा पार्टी बऱ्यापैकी सुरू झाली होती. हातात फुलांचा गुच्छ घेऊन ती राघवला शोधत होती. त्याला भेटण्यासाठी खूपच आतुर झाली होती. शेवटी तिला राघव दिसला. तिने परत एकदा स्वतः नीट असल्याची खात्री करून घेतली आणि ती राघवच्या दिशेने निघाली. समोर काही लोकांच्या घोळक्यात राघव गप्पा मारत उभा होता. छान नेव्ही ब्लू कलरचा पठाणी सूट, त्यावर खड्यांचे ब्रूज, पायात मोजडी आणि त्याचा नेहमीचा चार्मिंग लुक नयनाला नव्याने घायाळ करत होता. नयना त्याच्याजवळ उभी राहिली तेव्हा तो तिच्या दिशेने पाठमोरा उभा होता. नयनाने हाक देताच तो मागे वळला तर नयनाला बघून तो शॉकच झाला. नयनाने राघवला सगळ्यांसमोर घट्ट मिठी मारली, पण राघव तो तर शून्यात हरवला होता. नयना आनंदाने ओरडून म्हणते, सरप्राईज! आय मिस यू लॉट राघव. डोळ्यात आनंदाश्रू होते. आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. इतक्यात राघवचा एक क्लायंट राघवला बुके देऊन शुभेच्छा देतो. क्लायंट म्हणतो, हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी मिस्टर राघव. तुमच्या मिसेस दिसत नाहीत कुठे? नयना म्हणते, वेडिंग ॲनिव्हर्सरी? तेवढ्यात मिनल तिथे येते. गोल्डन रंगाची साडी, साजेसा गेटअप, गळ्यात डायमंडचं मंगळसूत्र. मिनल म्हणते, थँक्यू मिस्टर साठे. प्लीज एन्जॉय द पार्टी. नयनाची तर पायाखालची जमीनच सरकते. ती फक्त आ वाचून राघवकडे बघत असते. तेवढ्यात मिनलचं लक्ष नयनाकडे जातं. मिनल म्हणते, अय्यो नयना, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कशी आहेस? बरं झालं राघव, तू नयनाला आमंत्रण दिलंस. कधी आलीस तू नयना? एनिवेज प्लीज एक्सक्यूज मी, काही गेस्ट माझी वाट बघत आहेत. राघव, प्लीज टेक केअर ऑफ हिअर. नयना म्हणते, राघव म्हणतो, नयना माझं आधी ऐकून घे. मिनल म्हणते, राघव चल केक कट करूयात, सगळे वाट बघत आहेत. नयना राघवचा हात सोडशील प्लीज. आणि ती स्वतःच राघव नयनाचा हात सोडवून त्याला घेऊन जाते. समोर छान 3 लेअरचा केक सजवला होता. मिनलने राघवचा हात पकडत केक कट केला आणि पहिला घास राघवला भरवला. राघवचं लक्ष नयनावर होतं. मिनलच्या खुणवण्यामुळे भानावर येऊन त्याने मिनलला घास भरवला. नयना फक्त भरल्या डोळ्यांनी समोरचं दृश्य पाहत होती. तिला ते सहन नाही झालं आणि ती रडत रडतच हॉटेलच्या बाहेर निघून गेली. पार्किंगमध्ये गाडीजवळ येऊन उभी राहिली. तिथे अभय आणि दीप्ती तिला भेटले. नयना त्यांचं काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने रडत रडतच गाडी स्टार्ट केली आणि तिथून निघाली. पार्टी संपून सगळे घरी येतात. राघव नयनाला भेटल्यापासून फारच अस्वस्थ असतो. मिनल येऊन राघवच्या कुशीत शिरून झोपू पाहते, पण राघव थकलो असल्याचे कारण सांगून झोपी जातो. मिनलला लक्षात येते की राघव नयनामुळे डिस्टर्ब आहे. ती गप्प डाव्या कुशीवर झोपून जाते, पण राघवला मात्र झोप लागत नसते. तो तसाच उठून बाल्कनीत जातो. बाहेर रात्रीची नीरव शांतता पसरली होती आणि त्याच्या मनात वादळ सुरू होते. बराच वेळ तो तिथेच बसून होता आणि तिथेच त्याला झोप लागली. अशातच राघवला दीप्तीचा फोन आला. राघव,
असशील तसा सिटी हॉस्पिटलमध्ये निघून ये. राघव घाई गडबडीत हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाला. राघवने घड्याळाकडे पाहिले तर पहाटेचे 5 वाजले होते. गाडी एकदाची हॉस्पिटलला पोचली. समोरच अभय आणि दीप्ती उभे होते. अभय राघवला घेऊन आतमध्ये गेला. समोर एका बेडवर ज्ञानेला व्हेंटिलेटरवर ठेवले होते आणि बाजूला दुसऱ्या बेडवर नैना होती, जखमी अवस्थेत, शून्यात हरवलेली. अभय म्हणतो, सकाळी 4 वाजता नैनाच्या घरी चोर घुसला होता. चाहूल लागताच ज्ञानेने अडवण्याचा प्रयत्न करत आरडाओरडा सुरू केला. त्याच गडबडीत चोराने हल्ला केला. नैनाने पण प्रतिकार केला. तोपर्यंत वॉचमन पण आला, पण चोर निसटला. ज्ञानी जरा गंभीर जखमी झाली आहे. राघव म्हणतो, तू ठीक आहेस ना नैना? नैना म्हणते, अभय याला इथून जायला सांग. राघव म्हणतो, नैना तू अशी का वागतेस माझ्याबरोबर? नैना म्हणते, हे तू मला विचारतोयस राघव? राघव म्हणतो, नैना अगं, इतक्यात पोलीस येतात. पोलीस म्हणतात, आम्ही सगळी शहानिशा करून लवकरात लवकर या सर्वाचा छडा लावण्याचा प्रयत्न करतो. पण मला एक सांगा मिस नैना, एवढ्या सकाळी ज्ञानी तुमच्या रूममध्ये काय करत होती? आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही नुकत्याच बाहेरून आलात. नेमकं कळलं नाही? नैना म्हणते, ॲक्च्युली मी रोज पहाटे 4 वाजता उठते. तिथून वॉकला जाऊन आल्यावर डान्स प्रॅक्टिस करते. सकाळी मी नेहमीप्रमाणे वॉकला निघाले होते. माझा इयरफोन नेमका घरी राहिला, म्हणून नॅनीला फोन करून सांगून तो गेटवर मागवला. इयरफोन आणण्यासाठी नॅनी माझ्या रूममध्ये गेली. ती बराच वेळ झाला तरी आली नाही, म्हणून मीच आत गेले तर नॅनी जखमी होऊन पडली होती. मी तिला बघायला गेले तर मागून माझ्यावर हल्ला चढवला. मी त्याला प्रतिकार करून आरडाओरडा सुरू केला. वॉचमन येताच चोराने पळ काढला. पोलीस म्हणाले, बरं मला सांगा, तुम्ही जेव्हा रूममध्ये प्रवेश केला तेव्हा तिथली नेमकी परिस्थिती काय होती? नैना काहीसा विचार करून म्हणते, मी आत गेले तेव्हा बेडरूम अस्ताव्यस्त पसरलेल्या अवस्थेत होता आणि नॅनी बेडवर पडून होती. पोलीस म्हणतात, मिस नैना, आमची माणसं परत एकदा तुमच्या घरी जाऊन पडताळणी करून आले. तुमचे वॉर्डरोब बंद स्थितीत आढळले. जर ती व्यक्ती चोर होती आणि चोरी करण्याच्या उद्देशाने आली होती तर मग घरात बाकीच्या वस्तू जागच्या जागीच आहेत, कारण पैसे आणि दागिने हे कपाटातच आधी शोधले जातात. पण तुमचं कपाट बंद होतं. ते उघडून पाहिले तर सगळ्या गोष्टी जागच्या जागी आढळून आल्या. आणि चोराने ज्ञानेवर हल्ला केल्यानंतर पळ काढायचं सोडून तिथे दबा धरून का बसला? एनिवेज आम्ही ते बघूच. काही गरज लागली तर आम्ही परत येऊ. नैना म्हणते, थँक्यू सर. पोलीस म्हणतात, मिस नैना, तुमचं कुणासोबत वैयक्तिक वैर आहे का? नैना म्हणते, नाही, मी तर 2च दिवसांपूर्वी लंडनहून आले आहे. पोलीस म्हणतात, ठीक आहे. हे नॅनेच्या हातात सापडले. हे ब्रेसलेट ओळखता तुम्ही? राघव, अभय आणि दीप्ती पण ते बघत असतात. ब्रेसलेट बघून राघव थोडा चमकतो. नैना म्हणते, नाही सर, हे माझं नाही. पोलीस म्हणतात, ओके थँक्यू, आम्ही बघतो काय ते. पण प्लीज तुमच्या वडिलांना सांगून उगाच आमच्यावर दबाव टाकू नका. आम्हाला आमची ड्युटी व्यवस्थित कळते. आम्ही आमची जबाबदारी चोख पार पाडू. येतो आम्ही. नैना म्हणते, शुअर सर, थँक्यू. पोलीस निघून गेल्यावर दीप्ती अभयला जबरदस्ती बाहेर घेऊन जाते. राघव नैनाला वेळ मिळावा म्हणून. राघव शांतच बसून असतो. नैनाला तहान लागते म्हणून ती पाणी घेण्यासाठी बाजूच्या टेबलजवळ वळते, पण हाताला मार लागल्याने तिला तो ग्लास पाण्याने भरणं अवघड जात होतं. राघवच्या लक्षात येताच तो उठून पाण्याचा ग्लास भरतो आणि नैनाला देतो. नैना रागातच नजर दुसरीकडे वळवते. राघव परत एकदा प्रयत्न करतो, पण नैना बघतसुद्धा नाही. राघव पण हट्टी आहे. त्याने तो ग्लास तसाच तिच्यासमोर धरून उभा राहिला. शेवटी नैनाने आपला हात पुढे केला, पण हाताला पट्टी बांधली असल्याने तिला तो ग्लास पकडता येत नव्हता. हे लक्षात येताच राघवने तिला पाणी पाजले. नैना म्हणते, थँक्यू. राघव अजूनही निशब्दच होता. नैना परत शून्यात हरवली. खरं तर राघवला समोर बघून कंठ दाटून आला होता. डोळ्यात पाणी साठून आलं होतं, पण तिने आवर्त घेतलं. विषयाला सुरुवात करावी म्हणून राघवने सहज विचारले. राघव म्हणतो, सुधीर कसा आहे? नैना म्हणते, कोण? कोण सुधीर? राघव म्हणतो, अशी काय करतेस? तुझा बॉयफ्रेंड? नैना म्हणते, आर यू आउट ऑफ माइंड राघव? डोकं ठिकाणार आहे ना तुझं? राघव म्हणतो, तूच पहिला ईमेल केला होतास मला सुधीर भेटला आहे. बाबाने माझ्यासाठी सिलेक्ट केला आहे अँड वी आर हॅपी टुगेदर. नैना चिडून म्हणते,
जस्ट शटअप राघव. मी असा कोणताही ईमेल नाही केला. उलट तूच मिनलसोबत लग्न करूनसुद्धा कालपर्यंत माझ्याशी अगदी नॉर्मल बोलत होतास. साधं मला कळूसुद्धा दिलं नाहीस की तू लग्न केलंस. राघव अजून चिडून म्हणतो. मी तुला माझ्या आणि मिनलच्या लग्नाची पूर्ण कल्पना दिली होती. तुझा जेव्हा ईमेल आला सुधीरबद्दल सांगण्यासाठी मी त्याच वेळी तुला ताबडतोब फोनसुद्धा केला. पण तुझा नंबर बंद येत होता आणि मी आमच्या लग्नानंतर तुला कोणताच संपर्क नाही केला. नैना म्हणते, खोटं बोलतोयस तू. राघव म्हणतो, मी खोटं बोलत नाही आहे. नैना म्हणते, माझा ईमेल आय डी ब्लॉक झाला आहे असं म्हणत तूच मला नवीन आय डी फॉरवर्ड केलास आणि रोज माझ्याशी संपर्क ठेवून आहेस. आपले टायमिंग पण मॅच होत नव्हतं. तिथे दिवस तर इथे रात्र. मी फोन करायची तर तू व्हॉट्सअपवर रिप्लाय देत होतास. मी थकलो म्हणून झोपून गेलो. सॉरी अँड ऑल. मी पण जास्त ओव्हर रिॲक्ट नाही केलं कारण रोज एक तरी ईमेल येतच होता. शिवाय तुझे गिफ्टही अधूनमधून मिळत होते. असे रोमॅन्टिक सरप्राईज तूच देऊ शकतोस माझा राग घालवण्यासाठी. मी चिडली की एक बुके नेहमी हजर असायचं दुसऱ्या दिवशी. राघव म्हणतो, एक मिनिट. माझा आय डी अजूनही तोच आहे. इथे मिनलने जीव देण्याचा प्रयत्न केला माझ्यासाठी. तू तिथे मजेत होतीस आणि मी इथे तुझ्यासाठी झुरत होतो. तरी लग्नानंतर मी मिनलला अंतर देऊन होतो. पण तिने तर सगळ्यांना सामावून घेतलं. आईची काळजी घेतली. तू तुझा पर्याय निवडला होतास. मग मी तुझ्यासाठी मिनलला का अंतर देऊ? त्या बिचारीची काय चूक त्यात? मग मीही नव्याने आयुष्याची सुरुवात केली. नैना आपल्या मोबाईलमधले ईमेल त्याला दाखवते. राघवसुद्धा आपल्या मोबाईलमधून सर्व ईमेल तिला दाखवतो. दोघांचंही म्हणणं बरोबर असतं. पण मग नैनासोबत ईमेलद्वारे कोण बोलत होतं आणि सुधीरबद्दल राघवला ईमेल कोणी केला? आता राघवच्या डोक्यात विचारचक्र फिरायला सुरुवात झाली. तो तडक गाडी स्टार्ट करून घरी जायला निघतो. तो हाच विचार करत असतो की नेमका आमच्यात गैरसमज कोणी पसरवला आणि का? मिनल एकटीने एवढा प्लॅन करेल असं वाटत नाही. तर मग मिनलचं ब्रेसलेट नॅनीच्या हातात कसं आलं? आता जर माझं आणि मिनलचं लग्न झालं आहे तर मग नैनावरती हल्ला का करेल? आणि मिनल स्वतःच्या आबरूबद्दल असं खोटं सांगून लग्न करणं इट्स इम्पॉसिबल. कोणतीही मुलगी एवढ्या खालच्या थराला कशी जाऊ शकते? या सगळ्या विचारातच राघव घरी पोचला. तो घरी आला तेव्हा 7च वाजले होते. मिनल अजूनही झोपली असेल या विचाराने तो सरळ बेडरूममध्ये गेला. पण मिनल तिथे नव्हती. त्याने तिला घरभर शोधले पण ती घरी नव्हती. त्याला आठवलं सकाळी जेव्हा दीप्तीचा फोन आला तेव्हा तो बाल्कनीतच चेअरवर झोपला होता आणि तो हॉस्पिटलला निघाला तेव्हा मिनल बेडवर नव्हती. म्हणजे मिनलने खरंच नैनावर हल्ला केला? शक्य नाही. पण मग ही गेली कुठे? तो परत जाऊन बेडरूममध्ये बसतो तर मिनल बाथरूममधून नुकतीच शॉवर घेऊन बाहेर पडते. मिनल म्हणते, गुड मॉर्निंग. कशी आहे नैना आता? राघव आश्चर्याने म्हणतो, तुला कसं माहीत? मिनल म्हणते, अरे अभयचा फोन आला होता. त्यानेच सांगितले. राघव म्हणतो, ही तर अगदी नॉर्मल वाटते. मिनल म्हणते, काय झालं? कसला विचार करतोयस? राघव मिनलच्या जवळ जातो तसं मिनल लगेच रोमॅन्टिक मूडमध्ये आपले दोन्ही हात राघवच्या खांद्यावर ठेवून त्याला किस करायला जाते. तर राघव तिला अडवतो. राघव म्हणतो, मिनल, काल तुझ्या हातात एक ब्रेसलेट होतं. आता हातात दिसत नाही तुझ्या. कुठे पडलं का? मिनल थोडं दचकून म्हणते, हां, काल पार्टीत कदाचित पडलं असेल. राघव संशयाने म्हणतो, पार्टीत पडलं की नैनाच्या घरी? मिनल म्हणते, काय बोलतोयस राघव? नैनाच्या घरी कसं पडेल? आणि सेम डिझाईनचं ब्रेसलेट इतर कुणाकडे असू शकत नाही का? राघव पुढे काही बोलणार इतक्यात मिनल आईला औषधं द्यायची वेळ झाली असं सांगून निघून जाते. थोड्या वेळाने राघवसुद्धा आईच्या रूमजवळ जातो. त्याला मिनल फोनवर बोलत असल्याचे लक्षात येऊन तो तिथेच दाराच्या आडोशाला उभं राहून तिचं बोलणं ऐकू लागला. मिनल म्हणते, ही म्हातारी जितके दिवस झोपून राहील तितकं बरं आहे. नाहीतर हिचा एकदाचा बंदोबस्त करावाच लागेल. कालपासून ही परत बोलायला लागली आहे. हे घरी अजून कोणाला माहीत नाही म्हणून ठीक आहे. पण सतत हिच्यावर पाळत ठेवणे अवघड जाईल मला. राघव हे सगळं ऐकून शॉक होऊन जातो. तो सरळ आत शिरतो आणि तिच्या हातातला मोबाईल फोन घेऊन आपल्या कानाला लावतो. पलीकडून आवाज येतो, मिनल, मी आता यात तुझी काहीच मदत नाही करू शकत. तू काकूंसोबत असं नाही करायला पाहिजे होतं. तुझं ऐकून मी पण उगाच फसलो या सगळ्यात. राघव म्हणतो, तुला तर मी नंतर बघतो. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. अतिशय रागात फोन कट करून मोबाईल फेकून देतो. राघवच्या अशा अचानक येण्याने मिनलला चांगलाच घाम फुटतो. राघवचा राग बघता तिची बोलतीच बंद होते. राघव रागातच तिचा हात पकडून फरफटत तिला आईच्या रूममधून बाहेर घेऊन जातो.
तिच्या कानशिलात लगावणार इतक्यात दारावरची बेल वाजली. तर मित्रांनो, मिनलचं खरं रूप शेवटी राघवच्या समोर आलं. आता राघव पुढे काय करणार? राघव मिनलला सोडून नैनाकडे परत जाणार का? दारावर कोण आलं असेल? आणि या सगळ्यामागे अजून कोणी आहे का? हे सगळं खूपच इंटरेस्टिंग होणार आहे पुढच्या भागात. तर पुढचा भाग मिस करू नका. चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.